अवधूत गुप्तेच्या जय महाराष्ट्र ढाबा भटिंडाच्या निमित्ताने पंजाबी मातीत एक मराठी लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे। मराठी मातीतला सयाजी निंबाळकर पंजाब मध्ये एक ढाबा उघडतो आणि पुढे पंजाबी कुडी जसपिंदर कौरच्या प्रेमात पडतो। त्याची प्रेमाची लज्जतदार आणि रंगतदार कहाणी असेल जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा। पंजाबच्या निमित्ताने पहिल्यांदा मराठीत सरसो के खेतीवाला यश चोप्रांच्या DDLJ वाला रोमॅन्स इथे पाहायला मिळणार आहे। एक रोमॅन्टिक सागा म्हटलं की यश चोप्रांच्या चित्रपटांशिवाय गत्यंतर नाही। यशजींनी DDLJ मध्ये दाखवलेला पंजाब आजही अल्टिमेट रोमॅन्स खुलवू शकतो आणि ही गोष्ट जय महाराष्ट्र ढाबा भटिंडाचा दिग्दर्शक अवधूत गुप्ते ही मान्य करतो। लव्ह स्टोरी म्हणल्यानंतर यश चोप्रा, लव्ह स्टोरी म्हणल्यानंतर पंजाब, लव्ह स्टोरी म्हणल्यानंतर सरसो के खेत, हे सगळं मनामध्ये असल्यामुळे मी जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा ठरवलं। इतकंच काय तर चित्रपटातली जोडी अभिजित आणि प्रार्थना दोघंही हे मान्य करतात की पंजाबात उतरलो आणि चित्रपटाच्या प्रत्येक सीन मध्ये यशजींच्या चित्रपटांची आठवण झाली। जसं आता एका पत्रकारांनी विचारताना आम्हाला विचारलं की अहो DDLJचा भास होतोय, तर याचं खरं क्रेडिट आम्ही यश चोप्राजींना देऊ, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं पंजाब दाखवलं की ते आपल्या डोक्यातून अजूनही सुटत नाही। आजही कोणी सरसोची शेतं दाखवली म्हणजे अरे हे DDLJ सारखं काहीतरी दिसतंय, एवढा त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर आहे इतक्या वर्षांनी सुद्धा। या मराठी प्रेमकथेत लाडात वाढलेली पंजाबी कुडी आहे, शिफॉनची साडी नेसलेली अभिनेत्री आहे, मोठे वाडे, पंजाबची शेतं, तगडे पंजाबी बंदे, पंजाबचा भांगडा, त्यासाठी अप्रतिम अशी गाणी आणि पंजाबी मातीला साजेसा असा रांगडा गडी सयाजी निंबाळकरही आहे। म्हणजे झेंडा आणि मोर्या सारखे तिखट राजकारणी चित्रपट देणारा अवधूत गुप्ते तुम्हाला 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेला अगदी हवा तसा लव सागा पडद्यावर आणून देतोय। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।